इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फॅशन मॉल। देशात भाजपचे हात बळकटीसाठी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार भाजपसोबत गेले खरे, मात्र जागा वाटपात भाजपचं वर्चस्व राहिले। त्यावरून विरोधक अजितदादांसह शिंदेंना घेरत आहेत। शिंदेंच्या शिवसेनेच्या जवळपास 5 जागांवर विद्यमान खासदारांचा पत्ता कट झालाय। अनेक दिवस मुंबईत तळ ठोकूनही हिंगोलीचे खासदार हेमंत पाटलांचा यंदा पत्ता कट झालाय। यवतमाळमधून खासदार भावांना गवळींना पुन्हा तिकीट मिळालं नाही। रामटेकच्या कृपाल तुमानेंनाही पुन्हा संधी मिळाली नाही। मुंबईतून गजानन कीर्तीकरांच्या जागेवर भाजपनं दावा सांगितलाय आणि नाशिकतून हेमंत गोडसे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे सत्ता स्थापनेनंतर शिंदेंनी आमदारांना जे सांगितलं होतं त्याची आठवण करून देत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली आहे। दरम्यान उमेदवार शिंदेंचे असूनही हेमंत गोडसे आणि भावना गवळींना उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे जावं लागले। यावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे। ज्या हेमंत पाटलांच्या विजयाचा दावा शिवसेना संतोष बांगरांनी केला, तेच बांगर आता हेमंत पाटलांनीच बाबूराव कोहळीकर यांचं नाव सुचवल्याचं म्हणतायत। हेमंत पाटलांच्या प्रचारात हातवाऱ्यांनी वादात राहिलेले बांगर आता नवं गाणं म्हणत प्रचाराला गेले आहेत। अजित पवार गटाच्या 4 जागा निश्चित। सत्तेत गेल्यानंतर राष्ट्रवादीनं 2019ला जिंकलेल्या 4 जागा तर आपण लढणार, त्याऐवजी इतर जागांवर अजित पवारांनी दावा सांगितला होता। तर मंत्री छगन भुजबळ यांनी शिंदे इतक्याच जागांची मागणी केली होती। या घडीपर्यंत अजितदादांच्या गटाला बारामती, रायगड, शिरूर आणि धाराशिव या 4 जागा कन्फर्म झाल्या आहेत। याशिवाय सातारा, नाशिकची मागणी होती, पण कन्फर्म झालेल्या 4 जागांपैकी शिरूरमध्ये शिंदेंची शिवाजी आढळरावांना राष्ट्रवादीत प्रवेश करून तिकीट द्यावं लागलं, तर धाराशिवमध्ये भाजपच्या राणा जगतसिंहांच्या पत्नींना प्रवेश देऊन उमेदवारी मिळण्याची चर्चा आहे। शरद पवार आणि अजित पवार गटाचे उमेदवार कुठे समोरासमोर? परभणीत गेल्यावेळी राष्ट्रवादीचा निसटता पराभव झाला होता। यावेळी अजित पवार गटात राहिलेल्या राजेश विटेकरांना तिकिटाची आशा होती, मात्र महायुतीचे मित्रपक्ष असलेल्या जानकरांना ही जागा दिली गेली। अजित पवारांना ज्या शरद पवारांकडून राष्ट्रवादीची मालकी मिळवत घड्याळ चिन्ह मिळवलं, ते लोकसभा निवडणुकीत तरी फक्त 2 जागांवर आमनेसामने येणार आहेत, कारण शरद पवारांचे उमेदवार विरुद्ध अजित पवारांचे उमेदवार यांच्यात फक्त 2च ठिकाणी सामना होणार आहे, एक म्हणजे बारामती आणि दुसरं म्हणजे शिरूर। सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंगताम चौक, सोलापुर।